श्रमिक शक्ती संघटनेचे आव्हान, तातडीची बैठक संपन्न. पाईपलाईनग्रस्त शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आज पाली येथे संपन्न झाली. ज्या शेतकऱ्यांच्या खाजगी शेती जमीन भूसंपादन न करता पाईपलाईन टाकण्यात आली आहे किंवा सध्या काम सुरू आहे, अशा सर्व प्रभावित शेतकऱ्यांना कळवण्यात येते की आपल्या हक्काबाबत पुढील कायदेशीर व संघटित भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे, असे संस्थेचे अध्यक्ष देवीदास पाटील यांनी सांगितले. ही मीटिंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास पाटील यांच्या पाली येथील निवासस्थानी पार पडली. आता तू आहे तर ते पोरं आमच्यावर लक्ष दे. 2 पोरे माझ्या आहेत, एक पोऱ्या घेतला असता तरी माझं समाधान झालं असतं. आणखी तुम्हाला काय माहिती असेल एक्स्ट्राची की जेणेकरून आपला लढा यशस्वी कसा होईल या संदर्भातले काही मेसेज असतील, काही तुमच्याकडे असतील ते तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर मांडू शकता. आपण सर्वांना न्याय देण्याचा या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत. आणि जेव्हा आपण हे अर्ज सादर करू त्यावेळेस एक कालावधीला ठरवण्यात येईल की या विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर मग कायदेशीर प्रक्रिया आपण पुढे करू. पण जे पण काही आपला व्हॉट्सअप ग्रुप जरी आहे आणि जे पण प्रक्रिया आपली असणार आहे तर ती कायद्याच्या अधीन राहूनच असणार आहे, संविधानाचा आदर करून असणार आहे, जेणेकरून आपल्या कुठल्याच शेतकऱ्याला कायदेशीर बाबीमध्ये त्रास होता कामा नये. सर्व मान्यवर शेतकरी बंधू भगिनी तसेच भूमिपुत्र एल्गार संघटनेचे पदाधिकाऱ्यांवर सविस्तर आणि शिस्तबद्ध चर्चा करण्यासाठी आपण इथे जमले आहोत. या बैठकीचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या अडचणींची नोंद घेणे, त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडणे आणि पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाही करणे हा मुख्य हेतू आहे. 1925 साली ब्रिटिश सरकारने जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा जी 2 नट बोल्टवाली जी पाईपलाईन होती ती जुलूम जबरदस्ती करून नेण्यात आली. तेव्हा ही 1894चा भूसंपादन कायदा होता, पण त्या कायद्याचा वापर न करता, कारण ती हुकुमशाहीच होती म्हणून हुकुमशाही पद्धतीने ती पाईपलाईन नेली. ती ज्या पाईपलाईन जुन्या पाईपलाईन खालीची जमीन होती ती आज जी शेतकऱ्यांच्या नावे आहे, 7/2 सदरी आहे, त्याचा धारा आपण भरतोय. असं असताना 2011 साली त्यांनी एक पाईपलाईन नेली. ती काही ठिकाणी जी जुनी पाईपलाईन होती तिच्या त्या बाजूने नेली. खरं म्हणजे ती जागा अक्वायर नव्हतीच, कारण 2 पाईपलाईन खालची जर जमीन अक्वायर नाही आहे, संपादन नाही आहे, याचा अर्थ तिकडचीही नव्हती. पण जिथे खूप चांगल्या प्रकारे विरोध करण्यात आला, इव्हन स्वतः माझा पॉईंट आहे जिथे पालीवर, तर माझ्या पॉईंटपासनं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जे शेतकरी माझ्या सोबत राहिले, म्हणजे आमच्या संघटनेच्या सोबत राहिले, तर तिथे यश आलं आणि ती पाईपलाईन डायव्हर्ट करून जी 1968 1967ला संपादन केली गेली होती तेथून ती डायव्हर्ट करून पंचापूरपर्यंत आतमध्ये घेतली आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या. परंतु माझ्या बुवाचे पैसे करून गेला बुवा माझा मरून. बुवाने मला बोला अगो काय करायचा. आता तू आहे तर ते पोरं आमच्यावर लक्ष दे. 2 पोरे माझ्या आहेत, एक पोऱ्या घेतला असता तरी माझं समाधान झालं असता. पोराला पण तुझी जमीन गेली त्याच्यामध्ये, मग त्याच्यात जमीन गेली. तुला 1 रुपया दिला नाही किंवा एक पैली पण दिली नाही. माझ्या पोरांना पण दिली नाही का. माझे लेखक बुवाला पण गेला, बुवा तिथून आला, तिथून आजारी पडला. मग ते एवढा मेहनत करून काय फायदा आहे आमचा सांगा ना तुम्ही. ना आता पण तशीच गेली ना, मग आता पण तुम्ही तसंच करून घेता. मग माझी पोरं कुठं जाणार. मला बोला आई बोलतो आता एक तरी पोर घेतला तरी आमचा समाधान झाला असता ना. आज माझी पोरं इकडे तिकडे फिरत्यात. आजी किती मुलं आहेत तुला? मला 2 मुलगा आहेत ना. मुलांची पोरांची ते 2 पोरी आहेत. जगन परशुराम सर आहे आणि
तिथं आमचे जमिनीतून पाईप गेलं तर आम्हाला प्यायला पाणी नाही. याच्या मागच्या वेळेला तिथून ते पाईप घेतला ना तरी आम्ही त्यांना काय बोलत होतो का इथं आम्हाला पाण्याची सोय करून द्या. आणि चौकीवर गेल्यानंतर त्यांची ती पोलीस लोकं असतात संरक्षणी, तिथं गेल्यावर ते फाटक बंद करतं. मग आम्ही जायचा कुठून ना, रस्तासुद्धा आम्हाला हे करून दिला. अशा एवढ्यापर्यंत झाला, माहीत आहे का. तुम्ही आता पाणी कुठलं पिता? पाणी आम्ही तिथं विहिरीचा पितो. ते पाईपलाईन विहीर काढलेली डवऱ्या त्याचा पाणी पितो. असे पनवती झालेले आहेत. फुकट घेणार नाही, चोरी मारी करणार नाही. आपल्या एक तरी कोणाकडे आला पाहिजे ना. पण त्या आता कोणाची जाग गेली ना आपली, तलाव आपला, पाणी आपला, आणि लागणार कोण बाहेरचे लोक. मग त्यासाठी प्रत्येक गावामध्ये तुम्हाला तिकडनं जर आपण यांना सहकार्य केला तर ते होऊ शकतो. आम्ही भांडण करायला आलेलोच नाही. इतक्या वर्षी 1925 सालापासून पाईपलाईन होती. आम्ही कधी भांडण केलंय का? पण या लोकांनी आम्हाला भांडण करावं. हे लोक भांडण करताय, आम्ही नाही करत. तर तुमचं काम आहे शांतता राखणं, तुम्ही शांतता राखा. जमिनीचा जो काय आहे ते आम्ही बघू. तुमचा त्याशी काय संबंध आहे का? नाही ना. तुम्ही शांतता राखा, भांडण होऊ देऊ नका, एवढंच म्हणायचं आहे. पाहिजे तर पंचनामा करून घ्या, आमचं म्हणणं घ्या. आपण म्हणायचं की आम्ही भांडण करायला इथे आलेलं नाही. माझे हक्काची जमीन आहे आणि तिचा माझा मला मोबदला मिळाला. नगरपालिकेमध्ये जी आपली जमीन गेली त्या जमिनीचा मोबदला मिळावा, बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी श्रमिक शक्ती संघटनेचे जे अध्यक्ष दिग्गज पाटील यांनी जो पुढाकार घेतला, सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मित्र कैलास जाधव, त्याचबरोबर खंबाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, उपस्थित सर्व. मी आता माझ्यासाठी हा विषय नवीन आहे, म्हणजे स्पष्ट सांगायचं तर मी एका संघटनेमध्ये अनेक वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळे आंदोलनं कशी करायची, जिंकायची कशी, डावपेच काय करायचे त्याबद्दल मला माहीत आहे. परंतु 13 डिसेंबरला भूमिपुत्र एल्गार संघटना नावाने आम्ही एक संघटना स्थापन केली. त्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार आहेत. ते नाव जे इथे 15 वर्षापासून राहतात ते कुठल्या जाती धर्माचे असतील, कुठल्याही राज्यातून असतील, तो इथला भूमिपुत्र. मग त्या भूमिपुत्राला न्याय मिळण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहणं, पाठीशी उभं राहण्यापेक्षा मी बोलेन त्याच्यासोबत राहणं. मी नेहमी बोलतो, आपण बोलतो की आमच्या पाठीशी उभे राहा, पण मी म्हणतो पाठीशी उभं नाही राहायचं. कारण पाठीमागचा माणूस कधी पडू शकतो, सोबत राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही देवीदास पाटलांच्या सोबत आहोत हे मी जाहीर करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल, कारण त्यांनी हा पुढाकार घेतलेला, अनेक वर्षे संघर्ष केलेला, त्याच्यामुळं त्याचा क्रेडिट भूमिपुत्र एल्गार संघटनेला असण्याचं कारण नाही. आम्ही कुठलंही क्रेडिट घेण्यासाठी इथे आलेलो नाही. परवाला त्यांनी सांगितलं मला की अगोदर आमची बैठक होणार होती, परंतु प्रमोद प्रभू काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांना शक्य झालं नाही. आणि मग त्यांनी त्यांच्या श्रमिक शक्तीचं पत्र काढलं आणि मला त्यांनी कळवलं की तुमचं मी नाव नाही टाकलं. म्हटलं नसू द्या, आमचा मूळ उद्देश आहे की आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, दिवस उजाडला पाहिजे. कोणाचं कोंबडा अडवते त्याच्याशी आपल्याला देणं घेणं आहे का? बरोबर आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांचे पैसे त्यांना जो कशाला तो मिळाला पाहिजे मोबदला. फक्त मी एवढंच सांगेन की आम्ही अनेक आंदोलन, तुम्हाला भिवंडी वाडा म्हणून रस्ता ज्यावेळेस 14 वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे 2000